राम. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपणाला काल बाबांनी महाराजांची जी बोधवचनं आहेत समाधानाच्या संदर्भात त्यांचा अभ्यास करून घेतला. त्यामध्ये आपणाला सर्वांच्याच लक्षात आलं आहे की जगातली कोणतीही वस्तू, परिस्थिती, व्यक्ती ह्यावरती हे आपणाला समाधान देण्यास असमर्थ आहेत. आणि ह्यापासून मिळणारं जे समाधान आहे किंवा जे सुख आहे ज्याला, आणि त्यातच आपल्याला जे संतोष वाटतं, तर हा क्षणभंगूर असतो. परंतु त्याचा भोग संपल्यानंतर आपण पुन्हा दुःखी, कष्टी किंवा निराश, उदास किंवा आपल्याला विरह हा अनुभवास येत असतो. तर असं हे जगातील गोष्टींवरती आधारित असलेलं सुख, समाधान, संतोष असा असतो. परंतु जो शाश्वत असं समाधान आहे ते केवळ आणि केवळ भगवंताच्या स्मरणातनेच आपणाला प्राप्त होऊ शकतं. आणि ते समाधान काय आहे, तर ह्याची आपणाला जे इतर वेळेला समाधान वाटतं, समजा एखादा आपण मेहनत घेतली आणि त्यात आपल्याला एका पातळीपर्यंत यश आलं, त्यातही आपल्याला समाधान वाटत असतं. परंतु हे सर्व जे समाधान आहे, तर हे सर्व समाधान ज्यामध्ये आपल्याला वाटतं ते एका दृष्टीने मर्यादित प्रकारचं समाधान आहे. आध्यात्मिक दृष्ट्या किंवा जे समाधान अविनाशी आहे, जे समाधान कशावरही अवलंबून नसतं, ते खरं समाधान आहे. आणि ते समाधान स्थिर असं समाधान आहे, कायम टिकणारं असं समाधान आहे. आणि त्याची प्राप्ती आपणाला करून घ्यायची असेल तर आपल्याला भगवंताचं स्मरण करणं आवश्यक आहे. आणि भगवंताची प्राप्ती करणं, भगवंताचा अनुभव घेणं हेच जीवनाचं ध्येय बनवणं आवश्यक आहे. तर आपण चिरस्थायी असणारं समाधान प्राप्त करू शकतो. आणि ह्यासाठी महाराजांनी एक चांगली युक्ती आपणाला सांगितलेली आहे की पूर्ण वर्षभर आपण असा सराव करायचा की जे काही आपणाला जीवनात येत आहे, जे काही दिसत आहे, ते सर्व ज्या काही घटना, परिस्थिती, प्रसंग येत आहेत, जे काही घडत आहे, तर ते सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडत आहे. ह्या भावनेतून आपण एक वर्ष जर आपण व्यतीत केलं, एक वर्ष जर ह्या भावनेचा आपण अभ्यास केला आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला, केवळ मानायचं म्हणून मानायचं असं नाही, तर मनापासून आपण हे मानू लागलो आणि त्याच खात्रीने जगू लागलो, तर महाराज सांगतायत की एक वर्षामध्ये समाधान नक्की काय असतं हे आपणाला समजू लागेल. त्याचबरोबर महाराजांनी विशेष सांगितलेलं आहे की आपण देणाऱ्याचे आपले हात असावेत, घेणाऱ्याचे नसावेत. आणि किती घेतलं तरी कमीच आहे, त्यामुळे त्या हातांना सवय लागते घेण्याचीच. तर त्याच्यामुळे आपण देणारे असणं आवश्यक आहे, दानी असणं आवश्यक आहे. त्याचप्रकारे ज्या सर्व उपाधी आपण लावून घेतलेल्या आहेत, त्या एक एक उपाधी जर आपण टाकत गेलो, म्हणजे मी अमुक देह आहे, माझी उंची एवढी आहे, किंवा माझे शरीरात माझे केसच असे आहेत, किंवा ह्या सगळ्याच्या देहाच्या संदर्भातल्या भावना, मनाच्या संदर्भातली जी सुखदुःख, आठवणी, बुद्धीच्या संदर्भातले जे काही अमुक एक माझं पद आहे, अमुक एवढं मी शिकलेलो आहे, हे जे सर्व काही, किंवा भूतकाळ, भविष्य काळ ह्यांच्या संदर्भातलं आपलं चिंतन आहे, सर्व काही आपण आपण गाळून टाकल्या. किंवा मीपणा जो आहे, अहंकार, तोही एक 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 हे सर्व आपण टाकून दिलं. या सर्व उपाधी आपण एक 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 सोडत गेलो, तर आपणाला आपलं खरं स्वरूप आपणाला
आपल्या समोर येईल आणि त्या स्वरूपामध्येच आपणाला समाधानाचा अनुभव येणार आहे, हेही महाराजांनी सांगितलं. तर अशा रीतीने खूप सुंदर रीतीने महाराजांची बोधवचनं बाबांनी टिपून ठेवलेली आहेत. आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही जीव जन्माला आला असेल किंवा कोणत्याही ठिकाणी तो राहत असेल तरीसुद्धा जसं आई आपल्या लेकराला जेव्हा आपल्यापासून दूर पाठवते तेव्हा ती सर्व शिदोरी देऊन पाठवते, जगण्यासाठीचं किंवा जे काही ती सोबत देते ती शिदोरी देऊन पाठवते, त्याच प्रकारे भगवंताने आपणाला सुद्धा समाधानाची शिदोरी सोबत देऊनच त्याच्यापासून वेगळं केलेलं आहे. आणि ती शिदोरी प्रत्येकाला दिलेली आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक जण कुठेही जन्माला आला, कोणताही परिस्थितीत असेल तरीसुद्धा त्या जीवाला जगण्याचं सामर्थ्य प्राप्त होत असतं, त्याला त्याची जगण्याची धडपड असते आणि त्याचे प्रयत्न कायम असतात. आणि त्याला कुठली तक्रार नसते की मला ह्याच घरात का जन्माला दिलं, किंवा आपल्याला नंतर लक्षात येतं आणि नंतर आपण थोड्या तक्रारी करू लागतो. परंतु जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपलं जे घर आहे, आपले जे आईवडील आहे, मग ती झोपडी असो किंवा महल असो, परंतु आपल्याला ते हवंहवंसंच वाटतं, आपण तिथं समाधानीच असतो. नंतर बुद्धी मन जसं चालू लागतं तसे विचार वेगळे येतात, इतरांशी बघून आपल्याला विचार वेगळे येतात. पण लहान असताना कधीच कुठल्या लेकराला असं वाटत नाही की आपण दुःखी कष्टी आहेत किंवा आपल्याला हे नको, तिथे समाधानच असतं. तर ही जगण्यासाठीचं जे आवश्यक समाधान आहे ते भगवंताने देऊनच पाठवलेलं आहे. ते कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून नसलेलं असं समाधान त्याने भरून आपल्याला पाठवलेलं आहे. महाराज सांगतात की आपल्याला फक्त ते घेता यायला पाहिजे. आणि आपल्याला हे सोबतच पाठवलेलं आहे, आपल्या सोबतच त्याने दिलेलं आहे. आणि त्याने आपल्याला त्याच्यापासून दूर ह्या विश्वात खेळायला पाठवलेलं आहे. आपल्यासोबतच ते समाधान आहे. पण आपल्या जे मनबुद्धीचे आपण जे इतके विचारांचं स्वातंत्र्य आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण या आपल्या मूळ स्थायी स्वभावापासून, समाधानी स्वभावापासून आपण दूर गेलो आहे. आणि आपलं जे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे भगवंताने, मनाचं बुद्धीचं जी क्षमता दिली आहे, तर त्याच्यामुळे आपण चुकीचे विचार करत, तुलनात्मक विचार करत, अपेक्षा असलेले विचार करत, नकारात्मक विचार करत आपण आपलं समाधान गमावून बसलो आहे. आणि त्यामुळेच आपण असमाधानी प्रत्येक जण झालेलो आहे. आणि सर्वत्र असमाधान पसरलेलं आहे. आणि त्यामुळे सर्वत्र एकच औषध आहे, ते म्हणजे भगवंताचं स्मरण. आणि तेच औषध सर्वांसाठी आहे. आणि ते औषध घेतलं की आपण समाधान हा गुण आपणाला प्रत्येकाला येणारच आहे. अशा रीतीने खूप सुंदर रीतीने समाधान आपणाला शिकवलेलं आहे. आणि ते आचरणात कसं आणायचं, मुळात ते आपल्यामध्ये आहेच आहे, केवळ आपणाला त्याचं स्मरण करायचं आहे. आणि भगवंताचं स्मरण केलं की समाधान आपणहून आपल्या अंतरी असलेलं जागृत होणार आहे. तर इथं अशा रीतीने सुंदर समाधान हे आपणाला सांगितलं. आता त्यापुढे आहे की परमार्थ. त्यापुढचं प्रकरण आहे परमार्थ. पहिलं बोधवचन आहे, परमार्थ म्हणजे उदासपणा नव्हे, परमार्थात सावधानता पाहिजे. परमार्थात सावधानता पाहिजे. खरा साधक अत्यंत बिचकून वागतो, प्रत्येक गोष्टीत तो भिवून वागेल. तर सावधान पाहिजे की काय चालू आहे, आपली प्रगती कुठपर्यंत आहे, आपण काय करतोय, आपलं आचरण कसं आहे, आपल्या मनात कोणते विचार येत आहेत, आपले भाव एखाद्या परिस्थितीमध्ये कसे आहेत, आपण कसे वागतोय, आपण कसे बोलतोय, ह्या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत सावधानता पाहिजे आणि जागरूकता पाहिजे. हे इथे महाराजांनी सांगितले. 2. परमार्थ शरीरात भिनला पाहिजे, रोमारोमांत बांधला पाहिजे. 3. काही खेळ जसे एकट्याने खेळायचे असतात तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे, तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरूर नसते. कारण हा सूक्ष्म खेळ आहे, हा अंतरीचा खेळ आहे. त्यामुळे ह्याला कोणत्याही साधनाची वस्तूची आवश्यकता नाही आहे खेळण्यासाठी. तर हा आपल्या अंतरीचाच खेळ आहे. आपल्या अंतरीच आपण बघायचं आहे की आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत, त्यांची
अवस्था काय आहे, आणि मग तिथे खेळायचं आहे. तर विचार पकडायचे, जसं पकडापकडी करतो, खेळतो आणि आऊट करतो, तसंच आपल्या अंतरी कुठला विचार चालू आहे, कुठली भावना आपल्या अंतरी जन्माला येते. तर हे सगळं आपण पकडायचं आहे. जे टाकून देण्यासारखं आहे ते बाहेर काढून टाकायचं आहे. जे आत घ्यायचं आवश्यक आहे ते आत घ्यायचं आहे. तर असा हा खेळ आहे जो अंतरीच आपणाला करायचा आहे, आणि हा कोणी कोणासाठी करू शकत नाही. हा आपला आपणच खेळण्याचा खेळ आहे, कारण हा अंतरातील खेळ आहे. तर त्यामुळे हा एकट्यानेच खेळायचा खेळ आहे. 4. परमार्थ हा समजुतीचा आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही, त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहण्याने जास्त फायदा होईल. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा आहे. तर हे जे आहेत की परमार्थ हा समजुतीचा आहे. खूप कष्ट केलं, खूप उपवास तापास केले, खूप यात्रा केल्या, अनवाणी चाललो काय किंवा लोटांगण घेतच चाललो काय, ही गोष्ट एका पातळीवरती ठीक आहे की त्या निमित्ताने आपल्याला भगवंताची आठवण होते. परंतु यात्रेला जाऊन आलो, कुठे एखादा उपास तापास केला आणि त्याच्यानंतर देहाला कष्ट दिले, परंतु आतमध्ये आपली समजूत वाढत नसेल तरी काही अर्थ नाही आहे, हे इथे महाराज स्पष्ट सांगतात. त्यामुळे परमार्थ हा समजुतीचा आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे. तर त्यामुळे समजूत वाढत आहे का, आपली जाणीव आपली वाढत आहे का, हे महत्त्वाचं आहे. 5. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा आहे. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा आहे. 6. जगात आणि लौकिकांत आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. सगळं सोडायचंच आहे ना, त्याच्यानंतरच आपणाला आपलं खरं स्वरूप कळू शकतं. आता आपणाला आपलं वाटतंय की अमुक अमुक मी असा दिसते, अमुक एवढी माझी उंची आहे, अमुक एवढं मी शिकलेली आहे, अमुक एवढं माझ्याकडून कार्य घडतं, किंवा तर अमुक माझा स्वभाव चांगला आहे किंवा रागीट आहे किंवा काय, हे सगळं जे आहे, तर हे सगळं जे आहे, किंवा तर हे सगळ्या गोष्टी जितक्या स्मरणात असतील तितक्या आपण भगवंतापासून दूर असणार आहे. आणि त्यामुळे जगात आणि लौकिकात अडाणी राहिलो पाहिजे, साधं राहिलं पाहिजे. कोणी आपल्याला ओळखलं नाही तरी चालेल, अडाणी राहिलं पाहिजे, साधं सरळ. आणि कोणी म्हणजे इथे महाराज सांगतात की जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही, भगवंताच्या मार्गामध्ये फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या आणि मोठेपणा विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. सगळं काही विसरून जावं लागतं, तेव्हाच त्या एकाचं स्मरण होऊ शकतं. हे इथे यासाठी आपण साधं राहणं आवश्यक आहे. 7. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. 8. परमार्थात जो जाणता तोच खरा नेणता होय. परमार्थात जो जाणता तोच खरा नेणता होय. 9. परमार्थात बाहेरचे ऐश्वर किती आहे याला महत्त्व नसून वृत्ती स्थिर होण्याला महत्त्व आहे. परमार्थात बाहेरचे ऐश्वर किती आहे याला महत्त्व नसून वृत्ती स्थिर होण्याला महत्त्व आहे. 10. एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेड्याचे दुकान घातले. दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याचे महत्त्व आहे. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याचे महत्त्व आहे. हे इथे आहे की एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेड्याचे दुकान घातले. दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याचे महत्त्व आहे. तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याचे महत्त्व आहे. 11. परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो, पण सोपा आहे म्हणून कोणीच करीत नाही.
परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो, पण सोपा आहे म्हणून कोणीच करत नाही. 12. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे. 13. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता. बापाने मुलाला पहिल्याने गोट्या इतक्या पाण्यात आणले, नंतर डोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला आत पाण्यात खेचून घेतले. त्याचप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता. बापाने मुलाला पहिल्याने घोट्या इतक्या पाण्यात आणले, नंतर डोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला आत पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे. हे आहे. एक एक गोष्टी जीवनात येतात, त्यावेळेला एक एक उपाधीतून सुटका होत असते. आणि त्यावेळेला मात्र इथे महाराज सांगतात की जसं जो मुलगा पाण्यात पूर्णतः एकटा पडतो तो शिकतो पोहायला, त्याचप्रमाणे परमार्थात सुद्धा कोणाच्या आधाराने परमार्थ ही गोष्ट होण्यासारखीच नाही आहे. तर जो हळूहळू करत परमेश्वर आपणाला एक एक गोष्टी आपल्या बाजूला सारत आपणाला तो पाण्यात मध्यभागी पाण्यात आणून सोडतो, हे आहे. आणि आपण त्यात पाण्यात आलो तर मात्र आलं पाहिजे. आलं तर आपण नक्कीच त्यामध्ये प्रगती करणार असतोच, हे आहे. तर अत्यंत सुंदर रीतीने सांगितलेलं आहे महाराजांनी. तर पुढे सांगतायत की 14. व्यवहारामध्ये उगीच कोणाला फसू नये, कशाला भुलू नये. परमार्थ हा जसा बावळ्या माणसाचा नाही तसा तो लबाड आणि बोंदू माणसाचाही नाही. 15. प्रपंचामधल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. प्रपंचामधल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. 16. ज्याला व्यवहार फारसा कळत नाही त्याला परमार्थ सोपा जातो. ज्याला व्यवहार फारसा कळत नाही त्याला परमार्थ सोपा जातो. 17. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते, त्याचप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. आपला खरा ओढा विषयाकडेच आहे. 18. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्यामुळे तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर मात्र केल्याशिवाय राहू नये. 19. परमार्थी माणसाने दैन्यवाने राहायचे कारण नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंड पुरी खावी, पण उद्या जर उपास घडला तर आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये, हे इथे सांगितलेलं आहे. पण आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. 20. हट्टी आणि व्यसनी माणसे मला एक प्रकारे आवडतात. त्यांचे मन त्यांना सांगते की मुलाबाळांचे नुकसान होत आहे, पण तरी आपले व्यसन ते निश्चयाने सोडित नाहीत. हाच निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला. अशा पद्धतीचाच निश्चय आपल्या संतांचा होता, जसा व्यसनी माणसांचा असतो. किती नुकसान झालं तरी ते व्यसन सोडत नाही, त्याच प्रकारे आपल्या संतांनी जो भगवंत घट्ट धरला त्याला सोडलं नाही आणि त्यामुळे त्यांनी ती अवस्था गाठली आहे. पुढे सांगतायत की जेथे 21. जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला. जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला. 22. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो, तो दुधाचा रतिपका लावतो. भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो, परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो, हे इथे सांगतात. जेव्हा त्यामुळे आपण पाहतो की अनेक साधू संत आहेत ते नंतर त्यांची शरीर अगदी बाळसेदार असतात. तर हे परंतु जेव्हा साधकावस्था असते तेव्हा मात्र त्यांनी अत्यंत
कष्ट हाल अपेष्टा असे सर्व काही सहन केलेलं असतं. हे आहे. रानावरणात जाऊन कुठेही जाऊन काहीही नसतं, खिशाला 1 रुपया काहीही नसतं. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ती साधना तपस्या केलेली असते. तासनतास समाधी अवस्था अनुभवत तेव्हा मात्र ते कष्टात असतात. पण त्यानंतर मात्र त्यांनी जेव्हा त्यांना आत्मसाक्षात्कार होतो, परमात्मा साक्षात्कार होतो, त्यानंतर मात्र त्या आनंदानेच त्यांचा देह हा पुष्ट होतो. इथे महाराज सांगतात त्यांनी काही दुधाचा रतीब वगैरे लावलेला नसतो, परंतु तरीसुद्धा तो आत्मानंदच इतका असतो, त्यामुळे त्यांचा देह पुष्ट होतो. आता नर्मदा परिक्रमा, नर्मदा खंडात जे दादा गुरु आहेत, तर त्यांचं दर्शन आता झालं. आता गेलो होतो तेव्हा तर ते गेले 4 वर्ष आहेत, नर्मदेच्या जलावरतीच आहेत. तर त्यामुळे आणि नर्मदेचं स्वच्छता आणि नर्मदा स्वच्छ राहण्याचं अभियान ते चालवत आहेत तिथे, निसर्ग पूर्णता. तर त्यामुळे तिथे तरी त्यांचा देह, त्यांचे सर्व काही जे तपासण्या केल्या, त्या तपासण्या अगदी डॉक्टर्स लोकांनी ते सगळेच आश्चर्यचकित आहेत की केवळ जलावरती कसं काय एवढे सगळे रिपोर्ट्स चांगले येऊ शकतात. तर हे आहे. तर त्याच्यामुळे हा आत्मानंद आहे, त्यावरती त्यांचं पूर्णतः सर्व काही प्राप्ती होत असते. हे इथे आहे. गुरुदेवांच्या बाबतीतही आपण तसंच अनेकदा आपण व्यक्त केलेलं आहे की ते सुद्धा जेवत नसत आणि त्यामुळे केवळ कित्येक वर्ष गुरुदेव जेवले नव्हते. तर त्या साधनेवरती किंवा त्या साधनेतून जो अमृतस्राव होतो त्यावरतीच त्यांचं पोषण हे होत होतं. त्या आपल्या साधनेतनं एनर्जी ग्रहण करू शकत होते, इतकी त्यांची साधना पराकोटीची होती. ते हे इथे आहे. तर परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो, तो दुधाचा रतीब का लावतो. हे भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो, परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. 23. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतः करता आहे. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतः करता आहे. 24. सदाचरण अवश्य असावे. पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे. सदाचरण अवश्य असावे. पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे आहे. तर जे काही सत्कर्म आपल्याकडून केले जातात ते सर्व आचरण हे परमार्थाला पोषक आहे, परंतु भगवंताचं स्मरण हेच खरं घर आहे. हा तो पाया झाला, परंतु त्यानंतर त्याचं अनुसंधान ठेवणं, नामस्मरण करणं हेच खरं घर आहे. इथे महाराज स्पष्ट करत आहेत. पुढे सांगतात 25. परमार्थ करणाराने कोणाचे अंतःकरण दुखू नये आणि भगवंताचे नामस्मरण करावे. परमार्थ करणाराने कोणाचे अंतःकरण दुखू नये आणि भगवंताचे नामस्मरण करावे. 26. काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय. काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय. काही न करणे म्हणजे शरीराने काही न करणे असं नाही आहे, तर मनाने काही न करणे म्हणजे मनात केवळ आणि केवळ भगवंताचं अनुसंधान असणं, त्याचं स्मरण असणं हे महत्त्वाचं आहे. तर तोच खरा परमार्थ आहे. शरीराने आपली जी कर्म आहेत ती करायची आहेत, जे काही कर्तव्य आहेत ते करायचे आहे, परंतु मनाने मात्र आपण त्याचं स्मरणात नेहमी राहायचं आहे. 27. आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, अर्थात औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा झाला तरी दासीला औषध देऊन काही त्याचा रोग बरा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे. 28. परमार्थामध्ये अगदी ज्याचा तोच असतो. तुकारामबुवांच्या विमानामध्ये जागा नव्हती असे नाही, त्यामध्ये त्यांची बायको जाऊ शकली असती, पण तसे शक्य नसते.
पण तसे शक्य नसते. ज्याचं त्याचंच त्याने उद्धार करून घ्यायचा असतो, साधून घ्यायचं असतं. कोणी कोणासाठी साधू शकत नाही. 29. मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. देहासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करणं आवश्यक आहे. हेही आहे. देह आणि मन, देहासाठी जे कर्म आहे आवश्यक, कर्मयोग तो साधणं आवश्यक आहे. आपल्या चरितार्थाची सोय करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आत्मप्राप्तीसाठी मनाने भगवंताला स्मरणं हेही आवश्यक आहे. 30. दरवाजे आणि खिडक्या हे जसे घराचे साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे परमात्मा साधण्यासाठी म्हणजे परमार्थासाठी प्रपंच साधन आहे. नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. ह्याच प्रपंचात राहून आपण भगवंताच्या स्मरणात राहायचं आहे. प्रपंच हाच साधन होणार आहे. प्रपंचात येणारी सुख दुःख, जे काही प्रश्न आहेत, हेच आपणाला भगवंताची शोध घेण्यासाठी प्रेरित करणार आहेत आणि भगवंताच्या जवळ जाण्यासाठी हा प्रपंचच मदत करणार आहे. तर हे आहे. आणि नंतर मग प्रपंचमध्येच आपण परमार्थ करू लागतो. परमार्थच प्रपंच परमार्थ होतो, हे इथे आहे. पुढे सांगते की 31. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. 32. परमार्थामध्ये वर्ग एकच आहे, त्यामध्ये नंबर मात्र लावलेले आहेत. 33. अपेक्षा न करणे हे परमार्थाचे बीज आहे. अपेक्षा न करणे हे परमार्थाचे बीज आहे. 34. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला नाही, तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येईल. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला नाही, तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येईल. ह्या संदर्भात आपण आधी पण चिंतन केलेलं आहे महाराजांच्या बोधवचनानुसार, की जोपर्यंत आपल्यावर हाडामासात बिनत नाही तोपर्यंत वाचनाची आवश्यकता आहे. चारी बाजूने त्याला पोषण देणं आवश्यक आहे. आणि तरच आपल्याला साधन करण्याची किंवा भगवंताचं स्मरण करण्याची प्रेरणा होईल आणि चांगल्या रीतीने जोर येईल. म्हणजे मुळमुळीत होणार नाही, तर एकदम निश्चयाने आणि मनपूर्वक होईल जे काही आपण करू ते. 35. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती गरिबीवर, रोग निरोगीपणावर या कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता यावर अवलंबून आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती गरिबीवर, रोगी निरोगीपणावर या कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता यावर अवलंबून आहे. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता यावर अवलंबून आहे. 36. परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही, मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडविल कसा. परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही, मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडविल कसा. जगात जे आहे ते सर्व चांगलेच आहे, आपण बरे नाही, आपणच बरे नाही, असं महाराज सांगतायत की दुसरा कोणी आपला परमार्थ बुडवू शकत नाही, बिघडवू शकत नाही, हे आहे. तर जगात जे आहे ते सर्व चांगलेच आहे, आपणच बरे नाही, आपणच आपल्या परमार्थाच्या आड येत असतो, हे इथे महाराज सांगतायत. 37. आपल्याला आपला जगण्याचा हेतू जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत आपले ध्येय कसे ठरणार. परमार्थ साधने हा आपल्या जन्माचा हेतू आहे. का जन्माला आलो आहे हे पुन्हा महाराज आता इथं पण सांगतायत की परमार्थ साधने हा आपल्या जन्माचा हेतू आहे. 38. कोणत्याही जातीतला, देशातला किंवा धर्मातला मनुष्य असो, तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच म्हणजेच परमार्थासाठीच जन्माला आला आहे. आकाश हे सर्वांना सारखे आहे, त्याचप्रमाणे मानव जन्माचे ध्येय हे सर्वांना सारखे आणि एकच आहे. कोणत्याही जातीत, धर्मात, देशात, संप्रदायात जन्माला आला असेल तरी सुद्धा परमार्थ प्राप्ती हे त्याचं मानव जन्माचं ध्येय आहे.
सर्वांना सारखंच असं हे ध्येय आहे. 39 प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून आनंदाचा म्हणजे परमार्थाचाच अभ्यास करीत आहे. प्रत्येकाला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू आहे. इतकेच नव्हे तर नास्तिक सुद्धा आनंदमय होण्यासाठीच देव नको असे म्हणतो. प्रत्येकजण आनंदाच्या शोधात आहे आणि त्यासाठी अवश्य असलेली मनोभूमिका प्रत्येकजण धारण करतोय. हे इथे महाराजांनी सांगितले. खूप छान सांगितलंय की नास्तिक सुद्धा आनंदमय होण्यासाठीच देव नको असे म्हणतो. हे इथे आहे. प्रत्येकाला आनंद हवाय, प्रत्येकाचा तोच आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला शोध जसे घेतो मन त्याचा प्रपंच शोधत करावा. आणि हे इथे महाराज स्पष्ट 41 एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला की परमार्थ लवकर साधतो. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला की परमार्थ लवकर साधतो. 42 परमार्थामध्ये मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे. मनाचं मात्र कष्ट नक्कीच आहे कारण मनाच्या जे काही संस्कार आपण साठवलेले आहेत ते सर्व त्याच्या विरुद्ध आपल्याला जायचे. त्यामुळे मनाला यातना ह्या होणारच आहेत परमार्थात कारण त्याच्या सवयीच्या उलट जायचं आहे. 43 प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यांमधून चाललो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात नाही का? काय सांगतात? प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यांमधून चाललो असताना अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात नाही का? हे इथे सांगतात. जे काही येतं आपल्याकडे सुख आहे, दुःख आहे, यश अपयश, स्तुती निंदा, सोय गैरसोय, हे सर्व काही आपणाला तिथे आपण थांबलो की संपलं की तिथे ते आडच येतं. सुखही आपल्या आड येतं परमार्थाच्या. हे आहे. आणि दुःखातही जर आपण दुःखाचं सारखं वर्णन करून करून थोडं जेव्हा जास्तच दुःखाचं वर्णन सारखं केलं जातं तर तोही सुख मिळवण्याचाच प्रयत्न असतो की मन सारखं बोलून ते त्यातनं सुटका करण्याचा तो प्रयत्न, पण त्याच्यात वेळ जातोच आहे आणि हे बाधाच आणणारा आहे. 44 उगीच कोणाच्या नादी लागू नका. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट जाऊन घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका कारण स्वतः फसणे हे जगाला फसविण्या इतकेच पाप आहे. अनेकदा असं होतं की कोणाच्या नादी लागून माणूस समोरची जी व्यक्ती सांगेल तेच सगळं काही करत असतो आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करत नसतो. तरी ते महाराज सावधान करतात की कोणाला फसू नका. समजून घ्या परमार्थ नक्की काय आहे हे स्वतः समजून घ्या आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करा. कोणाला फसू नका. 45 एखाद्या रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. पण ताप गेल्याशिवाय शक्तीचे औषध उपयोगाचे नाही. तसे अवगुण गेल्याशिवाय साधन आपले सुधारणा करीत नाही. अवगुण जाणं अवश्य आहे, सद्गुण येणं अवश्य आहे, सद्वासना निर्माण होणं अवश्य आहे. ज्या आपल्या चुकीच्या वासना आहेत, दुर्वासना आहेत, त्या दूर होणं अवश्य आहे. आणि हे जेव्हा अवगुण दूर होतात, वासना आपल्या दूर होतात, त्याच वेळेला मन स्थिर होतं आणि मग तिथे चांगल्या रीतीने साधन घडतं. तोपर्यंत घडणारं साधन हे ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये तेवढा जोर नसतो. पण जसजसं अंतःकरण शुद्ध होत जातं तसतसं आपल्या साधनेला जोर चढतो. साधन आपली सुधारणा साधनेत सुद्धा सुधारणा होते. हे आहे. 46 परमार्थ ही एक कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलो पाहिजे. आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजेत. हे आहे. मूर्ती घडत असताना जसं नको असलेला भाग हा मूर्तिकार
तासून काढून टाकतो, त्याच प्रकारे आपल्याला आपल्या अंतरे असलेल्या हे जे अवगुण आहेत आणि वासना ह्या तासून बाहेर काढणं आवश्यक आहे, त्या मारणं आवश्यक आहे. आणि इथे महाराज सांगतात 47, हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम, हृदयी ठेवावा नाम मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे वर्म समजावे. इथे महाराजांनी हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे वर्म समजावे. आपल्या अंतःकरणात हृदयामध्ये आपण आपल्या सद्गुरूंना रामाला आपण ठेवलं, महाराजांना आपण ठेवून आपण काम करावं हाताने आणि मनाने वाणीने आपण नामस्मरण करावं, हे इथे सांगतात. तर 48, परमार्थ अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडविण्यासाठी कोणती दोरी ओढायची हे माहिती पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते. तसेच परमार्थाचे आहे, योग्य रीतीने आज चालणं आवश्यक आहे, नाहीतर गुंतागुंत आहे. अनेक मतमतांतर आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक गुरु आहेत, अनेक धारणा पद्धती आहेत. हे सर्व त्यामुळे आपल्याला नेमकं कुठली पकडायची आहे हे आपणाला समजलं की मग परमार्थ सोपा आहे. पुढे सांगतायत की 49, परमार्थामध्ये मिळविण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हे फार कठीण आहे, मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकवणे हे फार कठीण आहे. 50, परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल, त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही. परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल, त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण नाही. कुठेही राणावनात जाण्याची गरज नाही, जिथे आहे तिथे समजलं तर जिथे आहे तिथून आपण साधन करू शकतो. पुढे सांगतात 51, प्रपंच हा मुळात चांगला नाही आणि वाईटही नाही, आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुख दुःख देतो. ही आसक्ती काढणे याचे नाव परमार्थ होय, ही आसक्ती काढणे याचे नाव परमार्थ होय. मुळात प्रपंच जो आहे तो चांगला किंवा वाईट असं नाही, आपलं मन तिथं चिकटलेलं असतं, गुंतलेलं असतं आणि त्यामुळे ती आसक्ती ते प्रपंच करत असताना आपण निरासक्त जर केलं, कर्तव्यबुद्धीतून केलं, निरासक्त केलं तर हाच प्रपंच परमार्थ होणार आहे. 52, व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही, म्हणून परमार्थात मानसपूजन पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते. 53, परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते, परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. 54, एकादशी म्हणजे 11, म्हणजे एकावर एक, म्हणजे एकच एक होय. द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. एकच आकडा पुष्कळ वेळा लिहिला तरी तो एकच असतो. त्याचप्रमाणे हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या 10 दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे. आपण तिच्याकडे लक्ष ठेवावे. हे आहे एकच एकादशी, एकाच ठिकाणी लक्ष असणं, हे एकादशीचा अर्थ पण महाराजांनी सांगितला आहे. 55, परमार्थाची काळजी करू नये, ती काळजीच प्रगतीच्या आड येते. मुलाचे वय वाढू लागले की सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे. आपल्याला दिसत नाही आपल्यामध्ये काय प्रगती होत असते, परंतु ती होत असते, सूक्ष्म रूपाने होत असते आणि सर्व बाजूने होत असते. हे इथे महाराज सांगतात. जसं लहान मूल आहे ते सर्व बाजूने वाढतं आणि मोठं होतं हळूहळू करत, तसंच परमार्थात पण आपली वाढ ही अशी सर्व बाजूने होत असते. 57, 56, परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल. अनेक बुद्धिमान आणि विद्वान लोकांना जेथे आपल्याला आपल्या बाजूला वळवायचे असते तेथे बावळटपणाला वाव नाही. 57, परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अगदी अडाण्यासारखा तरी करावा. आपण अर्धवट आहोत. अर्धवट म्हणजे सगळे न कळलेले असून आपल्याला ते कळले आहे असे वाटणे. अशा माणसाला शंका फार
आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते. महाराज सांगतात एकतर पूर्ण समजून उमजून अभ्यासपूर्वक परमार्थ करावा, किंवा एकतर अडाण्यासारखा, म्हणजे हे जसं सांगितलंय संतांनी असं करा तसं करा, तर हे सगळं तसं आज्ञाप्रमाण मानून कोणत्याही बुद्धीला मनाला विचार न करता जे सांगितलंय त्या पद्धतीने करणं, असं तरी करावं आपली बुद्धी बाजूला ठेवून, किंवा मग पूर्ण अभ्यास पूर्ण करावा. नाहीतर आता जो अर्धवट समजलंय आणि तसं करणं, म्हणजे अनेक जणांचं तसंच होतं की अर्धवट पूर्ण न समजता केला जातो, तर त्यामुळे तेवढा फायदा होत नाही. तरी ते पुढे सांगतात की 58, आपण साधन करीत असता आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये. समजा आपण आपल्या परसात एक झाड लावले आणि ते किती वाढले आहे पाण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून पाहू लागलो, तर ते झाड वाढेल का? अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे, हे ते सांगतात. 59, परमार्थाला डोके शांत पाहिजे. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू झाले. त्याला वाटले की देव आपल्याला भेटला, पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नाही, तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे. तर अशा काही अनुभूती येतात आणि मग असं वाटतं आपल्याला साधलं तर. ह्या सर्व पहिल्या पातळीवरच्या अनुभूती आहेत आणि ह्या अनुभूती येतात ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यातच रमू नये. तर आपणाला आत्मसाक्षात्कार होणं आवश्यक आहे आणि तो जेव्हा होतो तेव्हाच ठराविक जागी नाही तर सर्वत्रच आपणाला भगवंताची अनुभूती येते, हे इथे आहे. 61, परमार्थाची वाट सरळ आहे, प्रपंचाचा रस्ताच डोंगराळ असून काट्या कुट्यांचा आहे. परमार्थाची वाट सरळ आहे, प्रपंचाचा रस्ताच डोंगराळ असून काट्या कुट्यांचा आहे. 62, मनुष्याला परमार्थ किती साधला आहे हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते. परमार्थ किती साधला आहे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते. 63, ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा प्रपंचच परमार्थ होतो. ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा. ज्याचा पाठीराखा परमात्मा आहे, आपण संसार करतोय आणि पाठीराखा परमार्थ आहे, तर तो प्रपंचच परमार्थ होतो. आणि ज्याचा पाठीराखा अहंकार आहे, अभिमान आहे, त्याचा संसार बाकी प्रपंचच होतो, हे ते. 65, परमार्थामध्ये अधिकार कोणी कोणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. 66, आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असला पाहिजे, पण याच्या उलट आपला परमार्थ मुळे आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी केला आहे. काय सांगतात? आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे, पण याच्या उलट आपण आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी केला आहे. कुंपणाने शेतच खाऊन टाकण्यासारखे झाले आहे. शेताला कुंपणाची जरूर आहे, नाहीतर ढोरे आत येतील हे खरे, पण ते बेसुमार वाढले की शेताचे नुकसान झाले असे समजावे. ह्या प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असला पाहिजे असं महाराज सांगतात. पण अनेक आपले साधक किंवा अनेक जीव हे परमार्थातच प्रपंच करतात. तिथे सुद्धा मी, माझं ह्या सर्व उपाधी लावून अहंकार आणि भेददृष्टी ठेवून परमार्थात प्रपंच आणतात. खरं तर प्रपंचामध्येच प्रपंच असा करावा की तो परमार्थ झाला पाहिजे. तर इथे आपल्यासारखे सगळे जीव आपले परमार्थात पण प्रपंच करतात. तिथेही आपले षड्विकारांचाच खेळ चालू असतो असं इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. तर 67, स्वार्थ सुटताना पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल, पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करूनही शिवाय निस्वार्थी राहील. जेव्हा स्वार्थ सुटत असतो तो व्यक्ती शुद्ध होत असते, तेव्हा सगळं जगच त्याला चांगलं दिसू लागतं आणि तिथे फसण्याचा धोका असतो आणि फसलेही जातात अनेक जण. पण ती एक प्रक्रियाच आहे. परंतु जेव्हा हळूहळू करत परमार्थ साधला जातो तेव्हा मात्र निस्वार्थी होतो माणूस आणि व्यवहारी पण होतो. काय योग्य अयोग्य कळतं, कुठे भावनांना बांध द्यावा हे कळतं, हे सर्व काही होतं. तर त्याच्यामुळे
ते महाराज खूप स्पष्ट रीतीने पुढे सांगतात सांगतायत की की स्वार्थ 68 सुटताना परमार्थामध्ये पहिल्याने उपाधी मनुष्य मुळीच व्यवहाराच्या नाही, उपाधी चौकटीत नाही बसणार म्हणजे नाही. किती नाही, जो येईल तर त्याला मी तो सुद्धा आपलाच तेथे म्हणेल. नाही, पण प्रपंच परमार्थ हा द्वैत द्वैत आहे. तो व्यवहार त्याचे बरोबर अवडंबर करूनही मोठे शिवाय असणार. शिवाय परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही, उपाधी नाही म्हणजे किती नाही, तर मी सुद्धा तेथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याचे अवडंबर मोठे असणार. परमार्थामध्ये इतकी एकरूपता होते की आपलं आपण मी पण विसरून जातो, देह सर्व काही आपण विसरून जातो. केवळ आणि केवळ भगवंत ह्यामध्येच ह्याचं स्मरण राहतं. एवढं आपण ही अवस्था येते. तर प्रपंचामध्ये मात्र मी माझं ह्याचाच पसारा वाढतो. 69 चित्ताच्या स्थिरतेशिवाय काहीही करून उपयोग नाही. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे. देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. काय सांगते? चित्ताच्या स्थिरतेशिवाय काहीही करून उपयोग नाही. चित्ताच्या स्थिरतेशिवाय काहीही करून उपयोग नाही. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो असे नाही. देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. प्रपंच करताना, संसार करताना प्रेम हा आधार आहे. प्रेमावरती, विश्वासावरती हा संसार चालतो. तसंच आहे की परमार्थामध्ये आपलं जे ध्येय आहे ते आपलं पक्क असणं आवश्यक आहे. भगवत प्राप्ती, परमार्थ प्राप्तीसाठी आपणाला हे जीवन दिलेलं आहे, हा प्रपंच आहे, हा संसार आहे. हे ध्येय पक्क झालं आणि ह्या ध्येयावरती निष्ठा असली पाहिजे, हे इथे महाराज सांगतात. दुसरं म्हणजे देव माझा आहे असं तर सर्वांनाच वाटतं, पण मी आहे का देवाचा हे महत्वाचं आहे. तर मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते, म्हणजे नातं निर्माण होतं. मी त्याची आहे, मी देवाची आहे म्हटल्यानंतर ते नातं निर्माण होतं, श्रद्धा निर्माण होते, तिथे प्रेमही निर्माण होतं. हे इथे महाराज सांगतात. 70 आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला न कळत होते तशी आपली पारमार्थिक उन्नती आपल्याला न कळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव जास्त असतो. प्रगती झालेली कळत नाही आपल्याला, हळूहळू ती होत असते आणि कळली तर मात्र मग खूप अहंकार वृत्ती माजते. हे आहे. 71 भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ होय. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचं नाव परमार्थ होय. 72 ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. 73 कायद्यामध्ये सज्ञान होण्याची मर्यादा आहे, पण परमार्थात ती नाही. कायद्यामध्ये सज्ञान होण्याची मर्यादा आहे, पण परमार्थात ती नाही. एखादा मरेपर्यंत अज्ञानी राहू शकेल किंवा उपजतच ज्ञानी होईल. कायद्यामध्ये सज्ञान होण्याची मर्यादा आहे, पण परमार्थात ती नाही. एखादा मरेपर्यंत अज्ञानी राहू शकेल किंवा उपजतच ज्ञानी होईल, ज्ञानी असेल. ते सांगतात. आता जसं अमुक लहान वयात बालमजुरी करू नये हा नियम आहे, किंवा अमुक वर्ष झाल्यानंतरच मुलींची लग्न व्हावीत हा जसा नियम आहे, कायद्याचे वयानुसार जसे नियम आहेत ते सर्वांना एक आहेत. परंतु इथे परमार्थात मात्र अगदी वयस्क व्यक्ती झाली असेल तरी सुद्धा तिला जीवनाचं सत्य कळलंच असेल असं नाही, आणि एखादा जन्मजातच पूर्ण ज्ञानी होऊन येतो जसे आपले माऊली आहे. तर हे इथे महाराजांनी सांगितले. पुढे सांगतायत की 74 प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो त्यासाठीच आहे. प्रपंच जो दिलाय तो परमार्थ करण्यासाठीच दिलेला आहे, हे इथे सांगतात. 75 व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तर परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते. जितकी निष्ठा असेल तितकं परमार्थात स्वास्थ्य आपल्याला प्राप्त होतं, परमार्थ वाढीला लागतो. हे आहे. 76 परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी माणूस सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखात लोटते. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते
दुःखांत होते तेवढी माणूस सुखांत असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखात लोटते. 77. परमार्थ हे एक शास्त्र आहे. त्याचे सुसूत्र त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. परमार्थ हे एक शास्त्र आहे. त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. तर इथे हे सांगतायत असं. तर अशा रीतीने हे परमार्थाच्या संदर्भातली ही बोधवचनं महाराजांनी स्पष्ट केलेली आहेत. परमार्थ हे एक शास्त्र आहे. सर्वात मोठं शास्त्र असेल तर ते परमार्थ आहे. कारण इथे जे दिसत नाही आहे त्यावरती, जे दिसत नाही आहे पूर्णतः ते त्याची अनुभूती कशी घ्यायची ते प्रत्यक्षात अनुभवलं आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी. आणि ते आपणही सर्वच जण कसे अनुभवू शकतो हे शास्त्र त्यांनी लिहून ठेवलं आहे. हेच परमार्थशास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र आहे. की जो ग्रंथ भंडार आहे हा सर्व अनुभूतीचा आहे. आणि जे दिसत नाही त्याला प्राप्त करून घेता येऊ शकतं हे शोध आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी लावला आणि प्रत्यक्ष अनुभूती घेतली. त्यामुळे परमार्थ हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. आणि आपण जी शास्त्र आता शिकतोय ती शास्त्र सुद्धा श्रेष्ठ आहेत, परंतु त्या दिसणाऱ्या जगतावरती ती आधारित आहे. तर जे जगत ज्या सूक्ष्म शक्तीतनं निर्माण झालेलं आहे त्या सूक्ष्म शक्तीचं शास्त्र म्हणजेच परमार्थ आहे. त्यामुळे महाराज इथे सांगतात की परमार्थ हे एक शास्त्र आहे. त्यामध्ये सुसूत्रपणा आहे, त्यामध्ये एक व्यवस्था आहे, त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. हे इथे आहे. त्यामध्ये सूक्ष्म जगतातच सुसूत्रपणा आहे, त्या शक्तीमध्येच सुसूत्रपणा आहे. म्हणूनच दिसणाऱ्या जे जग आहे, संपूर्ण सृष्टी आहे, त्या त्या नियमामध्ये ती चालते. बरोबर उन्हाळ्यात ऊन वाढणार आहे, बरोबर पावसाळ्यात पाऊस येणार आहे, बरोबर हिवाळ्यात, हे सगळं त्या नियमानुसार चालतं. सुसूत्रपणा आहे दिसणाऱ्या जगतात, कारण तो सूक्ष्म शक्तीमध्ये, सूक्ष्म ज्या भगवंताने तो निर्माण केलेली आहे सृष्टी, त्या भगवंताच्या शक्तीमध्ये तो सुसूत्रपणा आहे. आणि म्हणून तो सृष्टीमध्ये पण सुसूत्रपणा आहे. कारण सर्व सृष्टी ही त्या शिवशक्तीतनं निर्माण झालेली आहे आणि तीच शक्ती निर्माण करते, तीच शक्ती या सृष्टी चालवते आणि तीच शक्ती या सृष्टीचा संहार सुद्धा करते. जेव्हा ही सृष्टी जडजडीभूत होते, पूर्णतः प्रदूषणयुक्त होते, दूषित होते, विषयुक्त होते, त्यावेळेला तिचा संहार करणं हे आवश्यक असतं, कारण त्यामध्ये जगणं मुश्किल आहे. तर त्यामुळे तिचा संहारही तीच शक्ती करते. पुन्हा पुनर्निर्माण पण तीच शक्ती करते. असं हे गाडगं पूर्णतः सृष्टीचं चालू असतं. आणि हे एका नियमामध्ये होतं, सुसूत्रबद्ध नियमाने, योग्य अशा पद्धतीने, तंतोतंत आणि अचूक रीतीने हे सर्व कार्य चालू असतं. आणि हे समजवण्याचंच शास्त्र आहे, ते म्हणजे परमार्थ शास्त्र. त्यामुळे परमार्थ हे एक शास्त्र आहे, त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. तर अशा रीतीने महाराजांनी इथं परमार्थ याविषयीची बोधवचनं जी उच्चारण केली ती सर्व बाबांनी आपल्या सर्वांसाठी इथे त्याचं संकलन केलं आहे. ते आपलं वाचून झालं. आता आपण उद्या साधक आणि त्यानंतर अश्रद्धा, साधक, श्रद्धा, काळजी हे मुद्दे घेऊया. साधक किंवा 2 मुद्दे होतील किंवा 3, जसं महाराजांनी ठरवलं असेल तसं ते होईल. इथे आपण थांबूयात आणि महाराजांचं नाम आपण घेऊयात. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम,
जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय, सब संतन की जय, बाल गोपाळ की जय, जय जय रघुवीर समर्थ। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।